आणि हळूहळू बाहेर. अपने शरीर और वातावरण के प्रति सजग हो जाए और धीरे से अपनी जगह पे खड़े होते हैं. हळुवारपणे आपले सुंदरसे डोळे उघडूयात आणि आपल्या जागेवर उभं राहायचे. आता आपण सुरुवातीला आपलं शरीर मोकळं करण्यासाठी आणि आळस झटकण्यासाठी थोडंफार जागेवर एक्सरसाइज करणार आहोत. आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय? ओके. आता जागेवर संचलन चालू करायचंय. चेहऱ्यावर एक स्मित हास्य. जागेवर जॉगिंग करायचंय. पाय मागे. आणि हे सर्व करताना चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचे. साइड जंप. साइड रन. हातपाय बाजूला हे करायचे. जागेवर जंप करायचे. तोंड बंद ठेवायचंय. वरती. जंप जंप. आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. डोळे बंद असतील. अपना पूरा ध्यान फूली हुई श्वासों की ओर ले जाए. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. आपल्या कमरेवर ठेवायचे. आणि आपण जेवढं शक्य होईल आता पुढच्या जेवढी प्रक्रिया आहे ज्याला समजलं नसेल तर फक्त थोडे डोळे उघडे आणि प्रक्रिया बघेल आणि पुन्हा डोळे लावून घेईल. आपण सर्वात पहिले जे करणार आहोत ते नेक रोटेशन म्हणजे आपल्या मानेचे व्यायाम प्रकार. तर आपले दोन्ही हात कमरेवर, मान समोर आणि श्वास घेत हळुवारपणे मान आपल्या आकाशाकडे नेऊयात. आणि श्वास सोडत मान खाली. पुन्हा एकदा श्वास घेत मान आकाशाकडे नेऊयात.
आणि हळुवारपणे मान समोर आणूयात आणि आपल्या लेफ्ट साईडला नेऊयात मान. पुन्हा हळुवारपणे मान समोर आणायची आणि राईट साईडला न्यायची परत. पुन्हा मान समोर, लेफ्ट साईडला न्यायची. पुन्हा एकदा हळूहळू मान समोर, पुन्हा एकदा राईट साईडला नेऊयात. हळुवारपणे समोर, लेफ्ट साईडला नेऊयात आणि हळुवारपणे समोर आणूयात. आता आपली मान डाव्या खांद्याकडे झुकवायची, टर्न मारायची नाही. ज्याला समजत नसेल त्यांनी हळुवारपणे डोळे उघडून बघू शकतात. हळुवारपणे मान समोर. आता आपल्या डाव्या खांद्याकडे झुकवायची मान. हळुवारपणे मान समोर आणूयात. पुन्हा राईट साईडच्या खांद्यावर झुकवूयात मान. हळुवारपणे वर आणूयात आणि लेफ्ट साईडला झुकवूयात. पाय स्ट्रेट असतील, पायात फोल्ड व्हायचं नाही, फक्त हात आणि आपला चेहरा झुकलेला असेल. हळुवारपणे समोर. पुन्हा एकदा करूयात. टर्न टू युअर राईट साईड. हळुवार. हळुवारपणे समोर येऊयात. हळुवारपणे पाय खाली. थोडं हळूहळू खाली. पुन्हा आता श्वास घेत दोन्ही हात वर नेऊयात. गुडघ्यात फोल्ड व्हायचं नाही, पाय सरळ असतील आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले अंगठे आपल्या हाताने धरू शकतात. हळुवारपणे श्वास भरत आता वर येऊयात. पुन्हा एकदा श्वास भरत दोन्ही हात वर नेऊयात आणि आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवूयात. कमरेवर ठेवायचे बॅक साईडला. हळुवारपणे समोर येऊ शकता. हळूहळू आता वर यायचंय. हात दोन्ही बाजूलाच असतील आणि पाय समोरच्या दिशेने पसरवूयात. श्वास भरत दोन्ही हात वर नेऊयात आणि श्वास सोडत समोरच्या दिशेने खाली वाकूयात. हळुवारपणे वर येऊयात. हात वर आणि हळुवारपणे खाली.
दोन्ही हात मांड्यांवर, तळ हात आकाशाकडे, मान सरळ असेल, पाठ सरळ असेल. वज्रासन. आणि आता श्वास भरत दोन्ही हात वर नेऊयात आणि श्वास सोडत हळुवारपणे समोरच्या दिशेने झुकूयात. शिशुआसन. आणूयात. आता वज्रासनामध्येच दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊयात. आणि श्वास घेत दोन्ही हात वर आणि श्वास सोडत दोन्ही हात पाठीमागे ठेवायचे. उत्तान मंडूकासन. काही कोपरे आहेत ते आकाशाच्या दिशेने हवेत. जमिनीला स्पर्श करला अशा स्थितीत ठेवायची. दोन्ही हात चेहऱ्याच्या समोर. साईडला झुकवायची आणि आपला उजवा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा आहे. गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा, पायावर नाही ठेवायचा. उजवा पाय फक्त उजवा. भरपूर विद्यार्थ्यांनी पाय वर केलेले, वर करायचे नाही, जमिनीला समांतर ठेवायचे, फक्त गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे. आपली मान पण आपल्या मोठ्यांच्या मध्ये घ्या आणि दोन्ही हात आपल्या जांघेमध्ये ठेवूयात आणि श्वास भरत दोन्ही पाय मागच्या दिशेने वर उचलूयात. शल हळूहळू खाली आणायचे पाय. आता आपल्या उजव्या दिशेला टर्न घेऊयात. उजव्या दिशेला टर्न घ्या. पाय खाली आणूयात. आता आपल्याला दोन्ही पाय 90 डिग्री मध्ये वर आणायचे, म्हणजे आपल्या आपले दोन्ही हात आपल्या तळ पायाला स्पर्श होतील या स्थितीत. दोन्ही हात शरीराच्या बाजूला. एकदम स्थिरता आणायची, कुठली हालचाल नको. एकदम आता शरीराप्रती सजग होऊ. आता आपण कपालभाती प्राणायाम करणार आहोत. कपालभाती प्राणायामामध्ये आपण काल शिकलो आहोत. श्वास आतमध्ये भरायचा आहे आणि बाहेर सोडताना फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा आणि पोटाचा भाग आतमध्ये ओढायचा आहे. आता या पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपले डोळे वर, अनामिका पोटावर आणि करंगळी आपल्या हनवटीवर आणि आपला अंगठा जो आहे तो आपल्या कानाच्या पाळीवर ठेवायचा. एक छोटासा मांसल भाग बघा कानाच्या तिथं. आणि काय करायचं आहे, नाकाने पूर्ण श्वास भरायचा आहे आणि भुंगा कसा आवाज करतो तसा नाकातून आवाज काढायचा आहे. श्वास भरा आणि श्वास सोडताना काय करायचंय, आपल्या अंगठ्याने कानाची पाळी उघडझाप करायची, उघडायची, बंद करायची. श्वासात
एक साधारण श्वासात आणि हळूहळू बाहेर. आता हळुवारपणे आपलं लक्ष आपल्या उजव्या पायाच्या पंजाकडे नेऊयात. हळुवारपणे गुडघ्यापासून तर आपल्या मांडीपर्यंतचा भाग, आपल्या पायाची रचना, आकार, रंग फक्त मनाने अनुभव करूयात. आता हळुवारपणे आपलं लक्ष आपल्या पोटाकडे नेऊयात. आपलं पोट आणि पोटाच्या मागचा भाग म्हणजे आपलं बॅक. आपल्या शरीराच्या अवतीभोवती आपलं मन फिरवूयात. हळुवारपणे आपलं लक्ष आपल्या छातीवर आणूयात. छातीचा भाग, छातीच्या पाठीमागचा बॅक पंजाकडे नेऊयात. तुम्ही सर्व करताना शरीर स्थिर आहे, फक्त मनाने अनुभव करायचा. संपूर्ण डावा हात. आता आपलं लक्ष आपल्या खांद्यांवर नेऊया. आणि श्वास सोडूयात. आता या भगवंत रूपी शक्तीने, या निसर्गाने आपल्याला जे काय सुंदर शरीर दिलंय, तर हे शरीर ज्या निर्मात्याने दिलं त्या निर्मात्याचा आपण आभार व्यक्त करूयात. आणि पृथ्वी तलावर येण्यासाठी आपण ज्याचे कारण ठरलो ते आपले माता पिता, त्यांच्या प्रती पण एक आदरभाव व्यक्त करूयात. तसेच आपल्या जन्मापासून तर आत्ता या क्षणापर्यंत आपल्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या गुरुजनांचा, थोड्या मोठ्यांचा सहभाग असेल त्या सर्वांप्रती आदरभाव व्यक्त करूयात. मनोमन त्या सर्वांना शुभेच्छा देऊयात. आणि सर्वात शेवट आपण आदरभाव व्यक्त करूयात. स्वतःचाही सन्मान करूयात. एक साधारण श्वास आणि हळूहळू बाहेर. डोळे बंद अवस्थेमध्येच आपण नमस्कार करूयात. गुरु ब्रह्मा
गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक साधारण श्वास भरूया आणि हळूहळू बाहेर. आता हळुवारपणे वातावरण आणि आपल्या स्वतः अति सजग होऊया. और आपको जब भी पूर्णता लगे उस वक्त आपकी सुंदर सी आंखें खोल सकते हैं.